नमस्कार विद्यार्थी मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 10वी आपण गणित भाग 2 मध्ये त्रिकोणमिती ह्या प्रकरणामध्ये आहोत, पण थोडंसं त्याचं अपलोडिंग थोडंसं थांबवतोय कारण त्रिकोणमिती म्हणजे फारच पुढे गेलेला भाग आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लवकरच 23 तारखेपासूनच ऑफलाईनची पहिली परीक्षा चाचणी क्रमांक 1 सुरू होते आणि त्यासाठी जो पहिला प्रकरणाचा भाग आहे तो आपण परत उजळणी वजा म्हणजे प्रश्नपत्रिकेत कशा पद्धतीचे प्रश्न येतील असा भाग आपण बघतोय. नव्यानं मोठ्या प्रमाणात मुलं जॉईन होतात, त्या सर्वांचं सर स्वागत आहे. पण बाळांनो, आपण पहिल्यापासूनचे मॅथ्स 1 मॅथ्स 2चे सगळे लेक्चर्स व्यवस्थितरित्या तुमच्यासाठी रिव्हिजन केलेले आहेत. तुम्ही जॉईन झाल्याबरोबर गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून पहिल्यापासूनचा तास तुम्हाला बघता येईल. आम्ही आता 5व्या-6व्या धड्यामध्ये आहेत. 1 जूनपासून साधारणतः ही सुरुवात केली. साधारणतः 200-400 तास पूर्ण होत आहेत. त्यापैकी 200 तासाचं अपलोडिंग पूर्ण झाले. तुम्हाला ते एका ठिकाणी बघण्यासाठी किंवा सलगता असण्यासाठी मध्येच तुम्ही बघितला तर तुम्हाला नाही कळणार. त्या सलगता असण्यासाठी गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा. गणित मैत्री माझं चॅनल आहे, ते सबस्क्राईब करा बाळांनो. आणि मग तुम्ही की त्या गणिताचा आनंद आपण सर्वजण घेऊया. मध्येच तुम्ही जर लेक्चर ऐकायला आला तर त्याची मजा येणार नाही, कारण ते सलग असतं. पाठीमागच्या तासावर हा तास अवलंबून असतो. जी पहिली चाचणी कोल्हापूर जिल्ह्याची मुलं देणार आहेत त्यांना पहिला धडा मी पूर्ण व्यवस्थितरित्या सगळ्याचा सगळा पूर्ण केला आहे. पण मुद्दाम मी तेच गणित न घेता की थोडंसं एक्झामिनेशनमध्ये, बोर्ड परीक्षेमध्ये किंवा चाचण्यांच्या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न आलेत याचा विचार करून आपण 10वीच्या घटक चाचणीसाठी पहिल्या धड्यावरचे कोणते प्रश्न असतील असा भाग होता. इयत्ता 10वीच्या मुलांसाठी परत सांगतोय, 9वीचेही सर्व लेक्चर्स आहेत. 9वीमध्ये सुद्धा 2 चलातील रेषीय समीकरणे आहे. 8वीचेही सर्व लेक्चर्स आहेत. त्याच्यामध्ये 1 चलाची समीकरणं होती. शक्य असल्यास 9वीचे सुद्धा लेक्चर्स बघा. 9वीच्या पण गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा आणि म्हणजे जॉईन व्हा, आणि म्हणजे तुम्हाला तेही लेक्चर्स बघायला मिळतील. 9वीमध्ये जो पुढं भाग होता 2 चलातील रेषीय समीकरणे, ज्या पद्धती आपण शिकल्या होत्या 9वीमध्ये, ती समीकरणं कशी सोडवायची, शाब्दिक गणिताचं रूपांतर कसं करायचं हा भाग होता. 10वीमध्ये ते सोडवण्याच्या विविध 1, 2, 3 पद्धतीने आपण ते समीकरणं सोडवायचं काम त्या 2 चलातील समीकरणाबद्दल शिकणार होतो. असा तो भाग आहे. सोपेच प्रश्न असतात. विशेषतः बोर्ड परीक्षा ही सोपीच असते बाळांनो, आणि ते होऊन जातं सगळ्यांना की आता काही प्रश्न कसे आले तर असं नवीन पूर्ण विशेषतः पेपर्समधले मुद्दाम मी घेतो आहे. बोर्ड परीक्षेमध्येच प्रश्न घेतो आहे. परीक्षा ही सोपीच असणार आहे. तुम्ही सर्वजण त्या पहिल्या धड्याला असं सामोरे जाल. असा एक रिव्हिजन भाग, आजची काही गणितं मी तुमच्यासमोर सांगतो आहे, तुम्ही ती समजून घ्या आणि न बघता सॉल्व्ह करा. तुमचं प्रिपरेशन तयार होईल. अशा प्रकारचे काही प्रश्न बोर्ड परीक्षेमध्ये आलेत ते मी घेतो आहे. x + y = 5 अँड x = 3, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ y. x + y किती सोपं समीकरण आहे बघा. आणि हे बोर्ड परीक्षेमधलं घेतो मी. बोर्डच्या पेपरमधला प्रश्न घ्यायला आहे मुद्दाम, की उलटं बोर्ड परीक्षेचे प्रश्न सोपे असतात. हां, ह्यात x ची किंमत 3 असताना y ची किंमत किती असेल. आता बाळांनो, शिक्षकांच्या समोर तुम्ही नाही आहेत. विशेषतः सरावाची कमतरता भासायला आली. तुम्ही अभ्यासापासून दूर चाललात. त्यामुळे गणितासारखा विषय आपल्याला पुढच्या फ्युचरसाठी पक्का असायला पाहिजे. त्यामुळं सर्व गणित व्यवस्थितरित्या 9वीचं, 8वीचं, 10वीचं रिव्हिजन करतो आहे. सगळ्यांना सांगा गणित चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. x + 3 म्हणजे x ची किंमत ह्यात 3 घ्या आणि y ची किंमत तुम्ही काढा ना किती येणार. अगदी सोपं होतं. दोघांची बेरीज 5 आहे, त्यातली एकटी 3 आहे तर दुसरी 2 असणार. हे तोंडी उत्तर होतं. पण गणिताच्या पद्धतीनुसार हे असं सोडूया. हा +3 -3 झाला आणि y ची किंमत आली बाळांनो 2. ह्याचं उत्तर 2 येणार. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला ह्या ह्याच्यामध्ये सोडवायचे आहेत. पुन्हा काही प्रश्न, असेही प्रश्न ह्याच्यामध्ये येऊन गेले तुम्हाला. हे अगदी सोपे प्रश्न पण असे तयार होतात, पण वेगळे. 12x + 13 y = 39 आणि 13x + 12y = 21, 40, 50. इथं 13, 12, मी इथं याच्याऐवजी 21 नाही आहे 11 घेऊया. हां, हे समीकरणांची जोडी दिली आणि आपल्याला x + y ची व्हॅल्यू विचारले. हे 1 किंवा 2 मार्काचं गणित असेल तेव्हा अशी अपेक्षा नव्हती. जसं x + y ही पानभर गणित सोडतात, x ची किंमत काढतात, y ची किंमत, तसं नव्हतं त्याची अपेक्षा. प्लस फक्त करूया, याचं बेरीज करूया. 25, 12, 13, 12, 13, 13, 12, 12, 13, 25y = 40, 50 आलं बघा. हे आता x + y करताना आपल्याला ह्याला 25 भागूया, ह्याला 25 भागूया, ह्याला 25 भागूया, आणि एकदम सहजतेनं आपल्याला ह्याचं उत्तर x + y = 25 × 25, 25 × 2 = 50, x + y म्हणजे 2, अशी उत्तर सहज क्रिएट करायचा भाग. एखादा सोपा प्रश्न म्हणून तुम्हाला येऊ शकतो, पण ह्या गणिताचा सराव नसेल तर गणित आपल्याला हे असं सोडवायचं आहे. x वेगळा y वेगळा असा काढायचा नव्हता बाळांनो. अशा रीतीनं
हे काही सम्स आपल्याला ह्या टेस्टमधले आपल्याला शिकायचे आहेत की काय प्रकारचे प्रश्न चाचणी परीक्षेमध्ये तुमच्या असू शकतील. अशा प्रश्नांची मोस्टली चाचणी परीक्षा पाठीमागचे पेपर्स बोर्ड पेपरमध्ये अशा प्रकारचे प्रश्न आलेत आणि म्हणून मी ते गणित तुमच्याजवळ घेतो आहे. तुम्ही रिव्हिजन म्हणून तुम्हाला त्याचा उपयोग व्हावा. तुम्ही मात्र नव्यानं जॉईन झालेली मुलं असतील आणि पूर्वीपासूनचे जॉईन आहेत त्यांनी मात्र पहिला धडा जो मी दिला आहे पहिला धडा पण पहिल्या सगळे टॉपिक्स आपण त्याच्यामध्ये सॉल्व केलेत आणि तेही तुम्ही बघा. पहिल्यांदा नव्यानं जॉईन झालेली मुलं किंवा जुन्यामध्ये राहिलेल्या मुलांनी गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब करा. पहिल्यापासूनचे लेक्चर्स अटेंड करा. त्याच्यासमोरचं ते आयकॉल बेल आहे ते दाबा जेणेकरून पटपट सगळ्याच गोष्टी तुमच्यासमोर अपलोड होतील आणि तुम्हाला त्या गणिताचा आनंद सलगपणे घेता येईल. धन्यवाद बाळांनो. तुम्ही तुमचे टीचर्स तुम्हाला सांगतायत त्याहीबद्दल टीचर्स पालक तुमच्याबरोबर आहेत. आपण सर्वजण आहोत. जरी ऑनलाईन आणि ऑफलाईन ह्याचं मिश्रण करून आपल्याला बाळांनो गणित मजबूत करायचं आहे. आपण सर्वजण तुमच्याबरोबर आहोत. तुम्हीही आम्हाला सहकार्य कराल. तासाचं नीट ऑब्झर्वेशन केलात तर तुमचा कॉन्फिडन्स निश्चित वाढेल अशी अपेक्षा आहे. साधारणतः कोणत्या प्रकारचे प्रश्न परीक्षेत आलेत आणि कोणत्या प्रकारच्या प्रश्नांचा सराव आपल्याला करायचा आहे असा भाग आपण बघतोय. इथं असा प्रश्न हे सायमल्टेनियसली परीक्षेमध्ये आला आहे बघा. जर ए हा बिंदूचे निर्देशक आहेत 2, 3 हे सगळे प्रश्न तुम्ही न बघता सॉल्व करा. शक्य झाल्यास व्हॉट्सअपवरती माझ्याकडे सोडवून पाठवा. तुम्ही फक्त एक बघा हा बिंदू या रेषेवर असेल असा प्रश्न ह्या परीक्षे AY बरोबर 19 तर एची किंमत काढा असा प्रश्न. हे ए काय असतं हा बिंदू त्या रेषेवर असलं म्हणजे हे असं का होतं ह्या सगळा पार्श्वभूमी आपण सलगच्या तासामध्ये निश्चितपणे बघितले. हे असं आहे बाळांनो. हे जे आहे ना ही जी किंमत आहे इथं हे बघा इथं ही जी किंमत आहे ह्या एची किंमत काढण्यासाठी इथं मात्र आपल्याला हा जो ही किंमत आहे एक्स निर्देशक आणि वाय निर्देशक. पहिला असतो तो एक्सच आणि दुसरा असतो तो वाय. एक्स निर्देशक वाय निर्देशक आहे. एक्स म्हणजे ही किंमत आणि वाय म्हणजे ही किंमत त्यात पुटअप करायची आहे आणि मग आपल्याला एला मुक्त करायचं आहे. एला फ्री करायचं आहे. एची किंमत त्यात लपवले त्यांनी ते आपल्याला बाजूला काढायची आहे. आपल्या मत्तीसाठी हेल्पलाईन ही आहे. ह्याच्या पाठीमागचा अर्थ असा होता हा बिंदू त्या रेषेवर राहतो म्हणजे ह्या बिंदूमुळे त्या रेषेचं सॅटिस्फॅक्शन होतं समाधान होतं. त्या दोन्ही बाजू इक्विट असतात. एक्स आणि वायच्या ह्या किमती भरल्यानंतर ही जी 19 किंमत आहे ही व्हॅलिड होत असते म्हणून तो बिंदू त्या रेषेवर असतो. ह्याचं नॉलेज तुम्हाला असण्यासाठी परत एकदा तो लेसन परत एकदा बघा. तो बिंदू त्या रेषेवर असणे म्हणजे नेमकं काय तिथं आपण चांगल्या रीतीने एक्सप्लेन केले. तुम्हाला ते तिथंही बघायला मिळेल. हां 5 5 एक्स म्हणजे घ्यायचा आहे 2 ए म्हणजे माहिती नाही अद्याप लपलेली किंमत आहे ही 3 आणि हे 19. 5 2 10 झालं बाळांनो. हे आले 3A आणि हे आहेत 19. A3 न म्हणता आपण 3A म्हणूया बरोबर ना. त्यानंतर आता हा जो अधिक 10 आहे तो 3A आहे तसा राहणार. हा 19कडे जाताना -10 होणार. बाळांनो याचं सेल्फ प्रॅक्टिस करायचं आहे तुम्हाला. तुम्ही थोडंसं अभ्यासापासून दूर गेला आहे पण नाही जाऊन चालणार. तुम्ही 10वीत शिकताय. ए बरोबर येणार आहे 9/3. 3 1 3 3 3 9 ए बरोबर 3 हे त्याचा आन्सर येणार आहे. आपल्याला गणित हा कॉन्फिडन्स वाढवणारा विषय आहे. तो मजबूत झाला पाहिजे. पुढच्या 11वी 12वीच्या डिग्री डिप्लोमाच्या सर्वसाठी कॉन्फिडन्सच आपल्याला सामोरं जायचं आहे. गणित नीट समजून घ्या. ह्या एक्स आणि वायच्या किमती फक्त ह्यात भरल्या आणि आपल्याला एची किंमत मिळाली 3. हे तर 3 असलं पाहिजे म्हणजे ह्याचं निर्देशकचं सॅटिस्फॅक्शन होतं. ही 19 किंमत ही सायमल्टेनियसली राहत असते. आलं लक्षात. अशा प्रकारचा प्रश्नसुद्धा तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये आला आहे. ह्या नवीन टेक्निकनं फक्त तुमच्यासमोर मी आलो आहे. तुमचे टीचर्स तुमच्यासमोरच समजा. ह्या टेक्निकवाल्यांची ज्यांनी मला हे दिलं करून त्यांचं कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी तुम्ही मला मदत कराल अशी अपेक्षा आहे. माझ्या गणित मैत्री चॅनलला जरूर सबस्क्राईब करा बाळांनो. माझी एकमेव रिक्वेस्ट आहे. असा हा प्रश्न सायमल्टेनियसली सगळ्या परीक्षेमध्ये आला आहे म्हणून मी म्हणतो की अशा प्रकारचा प्रश्नसुद्धा तुम्हाला चाचणी परीक्षेमध्ये येणार आहे. तुम्ही त्याचा सराव कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. सोपे प्रश्नच येणार आहेत. पहिल्या धड्यामध्ये हा सगळ्या गोष्टी सलगपणे बघितल्यात. फक्त त्याचं मी रिकॅप करतोय तुम्हाला. मी आता त्रिकोणमिती शिकवायचं आणि तुम्हाला पहिला धडा लागला. ह्या 2-3 दिवसामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामधली महत्त्वाची जी उदाहरणं आहेत किंवा नव्याने जॉईन झालेली जी मुलं आहेत त्यांना हे मध्येच कुठलं लेसन नको पाहिजे म्हणून थोडंसं आपण काय केलं नेमकं ही जी पार्श्वभूमी तुम्हाला लक्षात व्हावी. तिथं संख्यांची मांडणी एकदा अशी आली होती बघा. त्याला आपण त्या पहिल्या धड्यामध्ये पुन्हा डिटेलमध्ये हे स्टडी केलेलं आहे. तुम्ही इकडे बघाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. हे बघा संख्यांची ह्या 2 रेषांच्या मध्ये जी संख्यांची मांडणी असते त्याला निश्चयक असं म्हणतात. आणि हाऊ टू फाइंड ह्या निश्चयकाची किंमत काढा हा जो भाग आहे हा भाग आपल्याला त्यामध्ये शिकला होता. आपण कसं शिकलं होतं सांगा बरं. कसं सॉल्व करायचं होतं. जी मुलं यासाठी परत पहिला लेक्चर्स बघा.
पहिलं लेक्चर्स बघण्यासाठी दररोजचे लेक्चर आज तुम्ही जॉईन झालाय, मोठ्या संख्येने जॉईन व्हायला आनंद आहे सगळ्यांचं, पण नुसतं आजचं लेक्चर नको यायला पाहिजे. यासाठी गणित मैत्री चॅनलला बाळांनो सबस्क्राईब करा. तिथं आपण हे शिकले, पहिल्यापासून शिकले, पहिल्यापासून शिका म्हणजे तुम्हाला त्याचा आनंद. असा गुणाकार करायचा, ही एक निश्चयकाची सॉल्व करण्याची एक पद्धती नवीन डेव्हलप केल्या. मध्ये मायनस चिन्ह घ्यायचं आहे आणि मग इथं ह्या 3ला सुद्धा ह्या 7नं गुणायचं आहे, पण 7चं चिन्ह वजा आहे बघा. ही निश्चयकाच्या बाबतीमध्ये असं शिकलो होतो आपण. याची रिव्हिजन घेतोय. हे मी पहिल्या लेसनमध्ये हा भाग आम्ही असा शिकला आहे. तुम्ही जरा परत एकदा पहिला लेसन यासाठी गणित मैत्री चॅनलला बघणं सबस्क्राईब करण्याची गरज आहे. ह्या संख्यांची जोडणी असे असेल तर याचं सोल्युशन करताना a × d - c × b करायचं आहे. हे मायनस साईन फॉर्म्युल्यामधलं आहे म्हणून हे मायनस साईन इथं आपण घ्यायचं आहे आणि जे काही उत्तर येईल ते डेव्हलप करायचं आहे. ह्या निश्चयकाच्या किमतीवरती हे गणित सोडवण्याच्या पद्धती शिकणार आहोत आपण. त्यासाठी ह्याचं सोल्युशनचं हा जो बेसिक भाग आहे तो तुम्हाला पहिल्या तासिकेमध्ये क्लिअर होणार आहे. त्यामुळे पहिला तास नीटपणे सगळेजण ऑब्झर्व कराल, नीटपणे सगळेजण बघाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. गणित मैत्री चॅनलला बाळांनो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. याचं उत्तर असं होणार आहे 500 वजा वजाचा गुणाकार, हे वजा चिन्ह आणि हे वजा वजाचा गुणाकार बाळांनो अधिक असतो 7 × 21 म्हणून या दिलेल्या निश्चयकाची किंमत 21 येणार आहे. अशी ही निश्चयक असे हे सगळे बेसिक शिकलो आहे. पण आज जॉईन झाला असाल तुम्ही, ह्याच्यापूर्वीचा भाग पहिलं लेसन म्हणजे काय हे माहिती नसेल तर पट जशी गणित मैत्रीला सबस्क्राईब करा, पहिल्यापासूनचे सगळे लेसन बघा म्हणजे तुम्हाला हे कळेल. ओके बाळांनो, यानंतर इथं अशा काही किमती येणार आहेत आपल्याकडे आलेत. हे बघा डी म्हणजे, आता हे डी म्हणजे काय होतं, डीची किंमत 7 आहे, dx आहे 35, dy आहे -21. तर एक्सची किंमत किती असेल आणि वायची किंमत किती असेल असं ते सम आहे. एक्सची किंमत किती असेल आणि वायची किंमत किती असेल असं गणित सोडवायचं आहे. एक्सची किंमत दिलेली आहे, डीची एक्स किंमत दिलेली आहे इथं. आता हे dx काय, आजच तुम्ही तर जॉईन करून जर आजच तास बघणार असाल तर याचा बेसिक भाग मी पहिल्या प्रकरणाच्या वेळेला व्यवस्थितरित्या पूर्ण केलेला आहे पण, आणि एकदम सोपा पण भाग आहे बाळांनो. न हे करता तुम्ही पट दिसी पहिलं गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा आणि पहिल्यापासून तास ऑब्झर्व करा बाळांनो. हा जो भाग आहे आता इथं एक्सची किंमत काढायची आहे. x = d/x/d असा तो फॉर्म आहे. तो फॉर्म कसा तयार झाला यासाठी पुन्हा पहिलं लेक्चर अटेंड करायला पाहिजे. 35/7 7×5 = 35 / 7 याची किंमत आली 5. ही झाली dx ची किंमत झाली. हे x काय होतं, y काय होतं, ही जी निश्चयक मेथड आहे, क्रॅमर्स रूल नावाचा एक रूल आम्ही शिकलो आहे, त्या रूलच्या मध्ये आपल्याला हे गणित असं सॉल्व करायचं होतं. ओके बाळांनो, त्यानंतर यासाठी पहिला लेसन परत एकदा बघणं गरजेचं आहे बाळांनो. त्यानंतर वायची किंमत काढत असताना इथं जरा आज बघणाऱ्या मुलांसाठी इथं dx dd गेलं, इथं dy d असं घ्यायचं आहे. हे -21/7 हे 7 × -3 म्हणजे -21 इथं हे निघून गेलं, याचं उत्तर -3 आलं. अशा रीतीने एक्स आणि वायच्या किमती काढण्याचं काम क्रॅमर्स रूलमध्ये आपण हे शिकले. त्यासाठी पहिला लेसन बाळांनो तुम्ही बघणं गरजेचं आहे. त्यासाठी गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा, पहिल्यापासून तास ऑब्झर्व करा. आज जे सलगपणे मुलं बघतायत आज तास, त्यांना उजळणी व्हावी, त्यांनी ह्या प्रकारचे प्रश्न उद्याच्या पेपरमध्ये असतील असे मी अपेक्षा व्यक्त करतो. हा भाग असा होता. यानंतर आलेख सारणी पण या प्रकरणामध्ये आपल्याला 3 पद्धतीनं समीकरणं सोडवायला शिकणार होतो. क्रॅमर्सच्या रूलनुसार, आलेख पद्धतीनुसार आणि एक सामायिक समीकरण 9वीच्या पद्धतीनुसार. ह्या 3ही पद्धती मी पहिल्या तासामध्ये व्यवस्थित पूर्ण केलेत, मोस्टली मॅक्झिमम गणितं पूर्ण केलेत. आता त्यासाठी आणखीन काही भाग परीक्षेमध्ये असं एखादं सारणी येणार आहे तुम्हाला ह्या पहिल्या प्रकरणाची पूर्ण करण्यासाठी. आलेख काढण्यासाठी जी सारणी पूर्ण करायची असते त्यासाठी एखादं कोष्टक येणार आहे आणि ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. तुम्ही तिथंही ते नीटपणे बघाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. हा मी प्रत्येक एक्झरसाईजमधले परीक्षेमध्ये आलेले, चाचणी परीक्षेमध्ये, बोर्ड परीक्षेमध्ये आलेले प्रश्न तुमच्यासमोर देतोय. पण हा सलगपणे हे डायरेक्ट प्रश्न न करता जे आहे ते माझे जुने जे विद्यार्थी मोठ्या संख्येनं आपल्याकडे पहिल्यापासून आहेत त्यांच्यासाठी हे करतोय. नव्यानं जॉईन मोठ्या प्रमाणात मुलं होत आहेत, त्या सर्वांचं सहज स्वागत आहे बाळांनो. पण सलगपणे पहिल्यापासूनचे सगळे तास रेकॉर्डेड आहेत, ते तुमच्यासमोर लगेच अपडेट होण्यासाठी गणित मैत्री चॅनलला बाळांनो सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्यासमोर येतील. मध्येच एखादं लेक्चर तुम्हाला मात्र बोर करून जाईल असे काही प्रश्न तुम्हाला येणार आहेत. आता तुम्हाला जनरल नॉलेजवरती फक्त थोडंसं समजून घ्यावं लागेल, कारण हे तुम्हाला बेसिक पहिल्यापासून माहिती नाही आहे. ही 2x - y = 2 असं एक समीकरण आहे आणि या समीकरणासाठी त्याने एक सारणी देणार आहेत. या परीक्षेमध्ये तुम्हाला ही एक सारणी पूर्ण करायचा भाग येणार आहे. काय सारणी देतील बघा.
तर इथं एक्स आहे, इथं वाय आहे आणि एक्स वायची किंमत काढा. आणि इथं मात्र आपल्याला त्यांनी काही किमती दिलेल्या असतात आणि काही किमती आपल्याला पूर्ण करायच्या असतात. हे दिले, हे तुम्ही पूर्ण करा. ह्या 4 रिकाम जागा आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. कसं करूया बघा. एक तरी ह्याचे 2 फायदे आहेत. आलेख पद्धतीनं गणित सोडवण्यासाठी ही अशी सारणी लागते त्यासाठी. आणि एक प्रश्न अशा पद्धतीनं रिकाम्या जागा भरायच्या जागी येणार आहे. आता जर तुम्ही पहिल्यापासून हा लेसन बघितलं नसाल, डायरेक्ट परीक्षेला जाणं पण नाही आहे. बाळांनो, हे गणित शिकायचं असतं. असं यासाठी गणितासाठी काय असतं बघा, गणित शिक्षक तुमच्यासाठी काय काय करतात. आम्ही सगळेजण एकदा शाळेत वर्गात शिकवतो, पुन्हा तुमचा जास्त तास घेतो, शिवाय पप्पा मम्मी तुम्हाला क्लासला पाठवतात आणि मग तुम्ही अचूकतेकडे जाता, मग परफेक्शनकडे जाता. पण एखाद्या वेळेला आपण वर्गात झाले, शाळेत झाले, तर एखादं आपण यूट्यूबच्या माध्यमातून आता शिकायची पाळी आली आहे. हे वर्ष ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमाला जोर द्यावं लागते असं दिसते. या दोन्हीचं मिश्रण करून पूर्ण करावं लागेल असं एकंदरीत दिसतं. त्यामुळे बाळांनो, हे दर्जेदारपणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर आहोत. आम्हाला मदत करा. आमचं गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा. इथं मगायसारखं आता एक्सची किंमत 1 घेऊया. 2 1 वजा वाय बरोबर 2. आता मी काय करतो बघा, बे एके बे ह्या 2ला इथं आणतो म्हणजे वजा 2 होतील. आणि तेव्हा हा अधिक 2 होता, इथं आता वजा झाला आणि वायला मी अधिक करतो, तो अधिक वायच पाहिजे. 0. वायची किंमत 0 आली म्हणून ती पेर अशी पूर्ण झाली 1 0 असं. ती जी जोडी असते ती अशी पूर्ण करायची. हा भाग बाळांनो जनरली पण तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. आता हे समीकरण आहे. त्या समीकरणात एक्सची किंमत 1 ठेवली, बे एके बे, वायला वजाचा अधिक केला आणि अधिक 2ला मी इथं आणलं, वायची किंमत मिळाली. आता ह्या सेकंड इक्वेशनमध्ये इथं काय सांगितलं बघा. आता इथं जो भाग दिला आहे त्याने पुन्हा हेच समीकरण घेतोय, 2x वजा वाय बरोबर 2. तिथं मी एक्सची किंमत आपल्याला लपवली आहे त्यांनी आणि वायची किंमत दिल्या बघा. हे बघा 4 आणि इथं आहे 2. एक्सची किंमत माहिती नाही आहे, लक्षात आलं का बघा. इथं एक्सची किंमत दिली होती म्हणून आपण एक्सची किंमत 1 घेतली म्हणून बे एके बे झालं. इकडचं अधिक 2 इथं आणलं आणि ह्या वायला तिकडे पाठवलं. इथं मात्र आपल्याला वायची किंमत 4 अशी घ्यायला सांगितली. पण मूळचं वजा चिन्ह बेसिक आहे ते मात्र ठेवलंच पाहिजे. पुढं असं होणार 2x बरोबर 2. ह्या वजा 4ला बाळांनो या बाजू जाताना अधिक 4 व्हावं लागतील, पक्षांतर होते. लक्षात आलं का बघा. 2x बरोबर 6, x बरोबर 6ला 2 भागिले होणार, बे एके बे बे त्रिक 6. अशा रीतीने त्याची किंमत असणार आहे 3 आणि ती पेर असणार आहे 3 4 3 4. अशा रीतीनं ह्या 4 रिकाम जागा भरण्याचा जे कोष्टकचा भाग होता ही एक रिकाम जागा 3 0 पेर 1 0. पहिल्यांदा एक्स निरीक्षक लिहायचा, नंतर वाय निरीक्षक लिहायचा. अशी ही सारणी बाळांनो इथं पूर्ण करायचं काम आपल्याला करायचं आहे. हा धडा पूर्णत्वाला जात असताना 9वीमध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही समीकरण सोडवलं होता तशी ही समीकरणं आहेत. 9वीमध्ये जे शाब्दिक गणित आलं होतं ते शाब्दिक गणित क्रिएशन करण्याचा पण भाग आहे. एखादं शाब्दिक गणितसुद्धा तुम्हाला अपेक्षित मी करतोय की ते परीक्षेमध्ये तुमच्या चाचणी परीक्षेमध्ये असणार आहे. आपण पहिल्या धड्याची सर्व शाब्दिक गणितं पूर्ण केलेत. एक शाब्दिक गणित घेऊया आणि त्या गणिताचा मुख्य हेतू त्या धड्याचा असा होता, एक गणित तुम्हाला 3 पद्धतीनं सोडवता आलं पाहिजे. बघूया त्या पद्धतीने कसं सॉल्व्ह करायचं, असा तो भाग आहे. बघूया तर मग बाळांनो, परत रिक्वेस्ट आहे नव्यानं जॉईन होणाऱ्या सर्व मुलांना, बाळांनो तुम्ही गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब करा आणि पहिल्यापासूनचे तास जरूर बघा. आपण सर्वजण तुमच्याबरोबर आहोत. सर्व सिलेबस व्यवस्थितरित्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. ह्या नवीन टेक्नॉलॉजीमुळं जरासं लिहिण्याची पद्धती तुम्हाला स्पष्ट होते आणि कळेल अशी अपेक्षा आहे. तुमचे शिक्षक आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर आहोत. तुम्ही निश्चितपणे आम्हाला सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. एक शाब्दिक गणित घेऊया, तेही परीक्षा दृष्टीने महत्त्वाचं दिसतं मला. त्या पेपरमध्ये बऱ्याच वेळा आलं पेपर शाब्दिक गणित. त्यानंतर एक एक्झाम्पल 2-3 पद्धतीने आपण कसं सॉल्व्ह केलं तर ते एकदा बघूया. एका नाटकाच्या तिकिटामध्ये एकूण 35 तिकिटे विकली. एका तासाभराचा रिझल्ट असेल आणि काही तिकिटे त्यातली 20 रुपयाची होती, काही 40 रुपयाची होती आणि त्या तासात त्यांना 900 रुपये गल्लात जमा झाला होता कॅशियरकडं. तर प्रत्येक प्रकारची तिकीटं किती विकली असं होतं. नाटकाची तिकीटं 2 प्रकारची होती, 2 3 4 प्रकारचे असतात, त्यापैकी 2च प्रकार आपल्याजवळ दिलेत. 20 रुपये दराची एक्स तिकिटे मानू, नाटकाची 40 रुपये दराची काही तिकीटं होती त्याची संख्या आपल्याला काढायला सांगितल्या, वाय तिकिटे मानूया. त्या गणितामध्ये मोस्टली ह्या गणितामध्ये 2 कंडिशन दिलेल्या असतात. पहिली कंडिशन बघा कशी आहे. एकूण दिलेल्या पहिल्या अटीनुसार दिलेली पहिली अट असं आहे, बाय गिवन कंडिशन फर्स्ट, ही जी एकूण एक्स तिकीटे आणि वाय तिकीटे ह्याची बेरीज एकूण तिकीटं होती 35 असं पहिलं समीकरण होतं.
एका नाटकाच्या पहिल्या तासामध्ये नाटकाच्या तिकिटाची विक्री झाली, तिथं 35 तिकीटं विकली गेली. काही तिकीटं 20 रुपयाची होती, तर काही तिकीटं 40 रुपयाची होती. आणि एकूण 900 रुपये तयार झाले, 900 रुपये गल्ला साठला, तर प्रत्येक प्रकारची किती तिकीटं खपली गेली असा तो प्रश्न आहे. ऐका, फक्त मी लिहित नाही आहे, परत एकदा ऐका. एका नाटकाच्या तिकिटांची संख्या, एकूण नाटकाची तिकीटं 35 विकली गेली, त्यातली काही 20 रुपयाची होती, काही 40 रुपयाची होती, आणि एकूण गल्ला मात्र 900 रुपये तयार झाला. आता दिलेल्या सेकंड कंडिशननुसार 20 रुपयेच्या तिकिटापासून 20 रुपये तयार होतील. 20 रुपये समजा 2 तिकीट विकली असते तर 40 रुपये तयार झाले असते, 20 दुनी 40. आता इथं मात्र हे होणार आहे, 40 रुपयाच्या तिकिटांच्यामुळे आपल्याला 40 वाय तयार होतील, आणि एकूण जी रक्कम तयार झाली हे दोन्हीची बेरीज आता 900 हे दुसरं इक्वेशन तयार होईल. आणि बाळांनो, हे इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे. हे 9वीमध्येही सॉल्व करायचं मेथड तुम्ही शिकला होता, आता 10वीमध्येही तुम्ही शिकताय. ही 2 समीकरणं कशी सॉल्व करायची हे ह्या धड्यामध्ये भरपूर एक्झाम्पल आम्ही घेतलेत. यासाठी बाळांनो, तुम्ही गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा आणि जॉईन व्हा, म्हणजे तुम्हाला सलगपणे ते प्रॉब्लेम सगळे तुमच्याजवळ येतील, आणि मग तुम्हाला त्याचा गणिताचा ते आनंद लुटता येईल, ते गणित शिकता येईल. काय करायचं सांगा, बोला आता. हे शाब्दिक गणित आहे. एकूण तिकीटं 35 होती, 20 रुपयाची काही, 40 रुपयाची काही, अशी 900 तिकीटं विकली गेली. आणि मग तुम्ही हे गणित सॉल्व करायचं आहे. जरा 9वीचं, आता 9वीत काय शिकला हाही भाग महत्त्वाचा आहे. काय करायचं बाळांनो, इथं तुम्ही आता, मी ह्याला 20नं गुणायचा निर्णय घेतो. का बघा, ह्याला 20x, ह्याला 20y, आणि ह्याला 20नं गुणतो. 35 दुनी 70, 700 येणार बघा. जरासं बघा, 20 गुणिले 35 गुणिले 20, 5 दुनी 10, हे 700. आणि बाळांनो, मी याची वजाबाकी करतोय. वजाबाकी करताना हे सगळं वजा करत आहे, त्यामुळे याची ही दुसऱ्या समीकरणाची सगळी चिन्ह बदलली गेली पाहिजेत. याची वजाबाकी करताना बाळांनो असं होणार आहे, हे बघा, हे 20x गेले, हे 40y मधून 20y गेले, 20y राहिले, आणि हे आलं बघा, 900मधून 700 गेले, 200 राहिले. y बरोबर 200 भागिले 20, किती उत्तर आलं सांगा बरं? 10 आलं. वायची किंमत 10 आली. आता वायची किंमत 10 आली, ह्याच्या पुढं आता x अधिक y बरोबर 35, हे सोपं समीकरण आहे, त्यात y बरोबर 10 घेऊया. x अधिक, ह्या सोप्या समीकरणांची सोडवण्याची पद्धती अशी होती, 35. त्यामुळे बाळांनो, x किंमत येणार आहे 35 वजा 10, आणि x बरोबर 25. हे गणित असं पूर्ण होईल. 20 रुपयाची 25 तिकीटं खपली गेली, आणि 40 रुपयाची 10 तिकीटं खपली गेली, एकूण 35 तिकीटं होती. आता आपलं उत्तर बरोबर आहे का बघूया, ह्याचा पडताळ करून बघूया. आता 20 रुपयाची, समजा 20 रुपयांची किती तिकीटं खपली गेली असं आपण लिहिणार आहे. 20, x ची किंमत 25. आता किती रुपये तयार होणार? 20 रुपयाची 25 तिकीटं विकली गेली, 500 रुपये जमा झाले, बरोबर. आणि 40 रुपयाची बाळांनो 10 तिकीटं खपली गेली. 40 रुपयाची 10 तिकीटं, हे 400 रुपये झाले, एकूण 900 रुपये झाले. असं हे शाब्दिक गणित आपल्याला, मी बोर्ड परीक्षेचं आहे पाठीमागच्या परीक्षेमधलं, आणि सोपंच गणित तुम्हाला परीक्षेमध्ये यावं येणार आहे, म्हणून हे गणित तुम्हाला मी असं सांगतोय. लक्षात बाळांनो. तर हे अशा रीतीनं हा धड्याचा अभ्यास तुम्हाला कधी होईल, तुमचं आजचं काम मी असं सांगतोय. त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे, ह्या सर्व लेसन्स असे होते, काही शाब्दिक गणित सोडवायचे आहेत, एक सामायिक किमती काढायच्या, त्याच्या एक्स आणि वायच्या किमती काढायचा. हा धडा बाळांनो पूर्णपणे आणि व्यवस्थितरित्या पूर्ण होण्यासाठी हे धड्याचे मी भरपूर तास आपण पहिल्या लेक्चरमध्ये घेतलेले आहेत. गणित भाग 1 इयत्ता 10वी ह्या चॅनलला, गणित मैत्रीला सबस्क्राईब कराच करा, आणि मग तुम्ही त्या पहिल्यापासूनचे लेक्चर्स बघा. नाही आले तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती पुन्हा मला सांगा, मी तुम्हाला परत एक लाईन पाठवून देतो, येणार आहे तुम्हाला. त्या पद्धतीनं सगळे लेक्चर्स तुम्हाला मिळणार आहेत. ओके बाळांनो, सगळेच लेक्चर्स मिळण्यासाठी गणित मैत्री चॅनल तुमच्या मेथड्सने, मी टीचर, सगळे तुमचे टीचर्स, तुमचे पेरेंट्स तुमच्याबरोबर आहेत, आणि निश्चितपणे तुम्ही आपण ते कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. तर असा हा धडा तुम्हाला समजला असं कधी होईल? आत्ताच्या मुलांना मी आत्ता एक काम सांगतोय, मुद्दाम रिव्हिजनमध्ये टेक्स्टबुकमधली गणितं न घेता मी बोर्ड पेपरमधलं गणित तुमच्यासमोर मांडले, की हा भाग
कळावा, पहिल्यापासून समजावं. एकतर आपण दुरून शिकतो आहे, एकतर यूट्यूबच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून शिकतो आहे. गणित हा विषय शिकण्यासाठी समोर शिक्षक पाहिजे, शंकांचं समाधान झालं पाहिजे. तुम्ही मॅक्झिमम सबस्क्रायबर्स जर झालात तर आम्हाला ऑनलाईनसुद्धा तुमच्याशी डिस्कस करता येणार आहे. तुमच्या शंकांचं सगळं सोल्युशन करणार आहोत. सर्वच गोष्टी तुमच्यासाठी आहेत. तुम्ही बाळांनो माझ्यासाठी एक गोष्ट करा, गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा. त्या आयकॉनची बेल तेवढी क्लिक करा. हां, ती बेल दाबायची आहे बाळांनो. प्लीज, आय एम रिक्वेस्ट टू यू. हां, तर बोर्ड परीक्षेमधला एक प्रश्न तुम्हाला असा मी मुद्दाम इथं लिहून ठेवला आहे. मुद्दाम पेपरच दाखवतो आहे की त्या परीक्षेमध्ये असा प्रश्न आला आणि तुमचा तसाच प्रश्न तुम्हाला याची सेल्फ स्टडी झाली की हा माझ्याकडे पाठीमागचा बोर्ड पेपर आहे. त्या पेपरमधलेच मोस्टली एक्झाम्पल्स तुम्हाला मी सांगितलेत. आता 21, 30, 29 होतं का? मी ती 29 आणि 21, 60, 25, 12 ठीक आहे. 40, 29, 39 आणि 11 ठीक आहे. हे होतं. त्याच्यामध्ये एक गणित मी ह्यातले मोस्टली घेतलेत. यातलंच एक गणित बघा तुम्हाला सांगतो. यांनी असं विचारलं आहे तुम्हाला हे गणित ना, आता इथं काय सांगितलं बघा, हे समीकरण आहे, हे त्यांनी सांगितले आलेख पद्धतीनं सोडवा म्हणून. आलेख पद्धतीला जरासं आपल्याला परिश्रम करावा लागणार. x + y + 7 = x - y = 5. हे गणिताचं जोडी दिलं आहे आणि हे तीनही पद्धतीनं तुम्ही ते सोल्युशन बघायचं आहे. आजचं तुमचं होमवर्क काय असणार आहे, ह्या गणित 3 पद्धतीनं सोडवायचं आहे. साध्या पद्धतीनं सोडवा, क्रॅमर्सच्या पद्धतीनं सोडवा आणि आलेख पद्धतीनं सोडवा. पेपरमध्ये मात्र आलेखच्या सहाय्याने हे गणित सोडवायसाठी ह्या बोर्ड परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे. तुम्हाला हे तीनही पद्धतीने गणित सोडवणं हे या गणिताचं मेन बेस होतं. तुमचं हे आजचं काम राहील की तुम्ही हे 3 पद्धतीनं सोडवायचं आहे. त्यातली एक पद्धत सांगतो वाटल्यास. सोपी पद्धत कोणती होती? पहिली एकसमायिक पद्धती. ह्याची बेरीज करायचं, वायला वाय गेलं किती आले सांगा बरं. 2x = 12, x = 12/6, 2 x किंमत किती आली सांगा बरं, 6 आली. 6 भरलं तर वायची किंमत येणार 1. आता तुम्ही तीनही पद्धतीने गणित सोडवल्यानंतर तुम्हाला हे होणार आहे. काय होणार आहे सांगा की याचं क्रॅमर्सच्या पद्धतीने सोडवलं तरीही उत्तर येणार आहे. क्रॅमर्सनं सोडवण्यासाठी पण पद्धत आपण शिकल्या. त्यासाठी डिटेलमध्ये तुम्ही हा पहिला लेसन बघायचा आहे. माझा पहिला लेसन हे बघा. 1 1 1 - 1 7 5. हे 1 1 ह्याचा सहगुणक, ह्याचा सहगुणक, ह्याचा सहगुणक, ह्याचा सहगुणक. हे मधलं आहे तसं लिहिलं 1 - 1 आणि हे सलग लिहून घ्यायचं आहे. कुठलं? 1 1 7 5. बघा, हे 1 2 3 मधलं उचलून ठेवलं आणि परत आहे तसं लिहिलं आणि मग ह्यांचे गट करायचे होते. हे ह्याला म्हणायचं d, ह्याला म्हणायचं dx आणि ह्याला म्हणायचं dy. ह्याला म्हणायचं dy. मग d ची किंमत काढताना कसं काढणार होतो आपण, यासाठी पहिलं लेसन बघा. हे कसं काढलंय, कसं लिहिलंय बघा. हां, ह्याचा गुणाकार करायचा. हे बघा, याचा गुणाकार करूया. बघा बरं, याचा गुणाकार. -1 1 -1 -1 -2 उत्तर आलं बघा. -7 -5 -12 आलं बघा. ह्याने याला गुणलं, ह्याने याला गुणलं. -7 सूत्रामधलं वजा 5 1 5 -7 याचं उत्तर आलं बघा -2. आता काय शिकलो होतो आपण? डी म्हणजे एक्स म्हणजे काय होतं सांगा. एक्स म्हणजे dx/d. हा dx -12 आणि हे -2. वजा निघून गेलं, 12/2 हे उत्तर आलं 6. हे बघा. त्यानंतर वायची किंमत करताना dy/d. हा आलाय -2, हा आलाय -2, 2/2 दॅट्स आन्सर इज 1. हे वायची किंमत 1. हे क्रॅमर्सच्या पद्धतीने सोडवायचं होतं. आता अलग पद्धतीने सोडवण्यासाठी बाळांनो तर थोडासा वेळ लागणार आहे. तुम्हाला त्याचं कोष्टक आखायला पाहिजे. तुम्ही हे काम करायचं आहे. पुढच्या तासिकेच्या वेळेला पुन्हा एकदा बघूया. पण आज नव्यानं जॉईन झालेल्या मुलांना हे तास मी आलेख पद्धतीने हे कोष्टक कसं पूर्ण करायचं, कसं सॉल्व करायचं हे तुम्हाला त्या तासिकेच्या वेळेला व्यक्त केले. तुम्ही ती पद्धत एकदा परत बघा. पुन्हा रिक्वेस्ट करतो बाळांनो, सर्वजण गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वच्या सर्व प्रॉब्लेम्स तुमचे, सर्व शंकांचं समाधान केलं जाईल. ओके बाळांनो, ठीक आहे. तर पुढच्या तासिकेच्या वेळेला भेटूया. जरासं रिव्हायझन भाग आपण घेत मॅथ सेकंडमधलं रिव्हिजन घेत मग आपण चालू भाग, पुढे ट्रिग्नॉमेट्रीचा भाग जो सुरू आहे तो आपण पूर्ण करूया. ओके बाळांनो, ठीक आहे. तर मग